कलमनुरी वकील संघ ने बुधवार 5 अगस्त को कलमनुरी उपविभागीय अधिकारी के खिलाफ कार्रवाई की मांग करते हुए तहसीलदार के माध्यम से जिला अधिकारी को ज्ञापन दिया। उपविभागीय अधिकारी पर राजस्व न्यायालय से जुड़े मामलों में अधिवक्ताओं के साथ अभद्र भाषा का प्रयोग करने का आरोप लगाया गया। साथ ही पक्षकारों से वकील नहीं रखने की सलाह उपविभागीय अधिकारी की ओर से दिए जाने का आरोप भी वकीलों द्वारा लगाया गया। वकील संघ ने इसे अधिवक्ताओं के सम्मान और न्यायिक प्रक्रिया के विरोध बताते हुए कड़ा विरोध जताया, जिसके चलते उपविभागीय अधिकारी पर कार्रवाई करने, उनके स्थान पर नए अधिकारी की नियुक्ति करने तथा उनके द्वारा निपटाए गए सभी राजस्व न्यायालयीन मामलों की निष्पक्ष एवं पारदर्शी जांच कराने की मांग ज्ञापन द्वारा की गई। 8 दिनों के भीतर मांगों पर उचित कार्रवाई नहीं की गई तो वकील संघ द्वारा आंदोलन का इशारा दिया गया। ये ज्ञापन कलमनुरी वकील संघ के उपाध्यक्ष एडवोकेट सुनील घोंगड़े के नेतृत्व में दिया गया। इस समय एडवोकेट पीडी मोरे, पूर्व अध्यक्ष एडवोकेट रवि शिंदे, एडवोकेट मनोज देशमुख सहित वकील संघ के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। आज कळमनुरी वकील संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना तहसीलदार कांबळे साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या वकील संघाचे सदस्य यशवंत मुठाळ हे मागच्या तारखेला एसडीओ कडे हिअरिंग मध्ये एका प्रकरणात गेले होते आणि त्यांनी सांगितलं की माझे जे काही कागदपत्र पूर्ण आहेत पण त्याच्या फाईलला कागदपत्र नाही, असं त्यांना दमदाटी करून त्यांचं प्रकरण फक्त 2 तारखेमध्ये नामंजूर केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्याची संधी पण दिलेली नाही। असेच आमच्या इथले अजून जे काही वकील आहे त्यांना एसडीओ म्हणतात की तुम्ही पक्षकारांसमोर म्हणतात की तुम्हाला या ठिकाणी वकील लावायची गरज नाही, तुम्ही मला येऊन भेटा, मी त्या तुमच्या प्रकरणामध्ये आदेश करतो। आणि कोणताही वकील गेला तर एखाद्या शिपायाप्रमाणे त्यांच्या कार्यालयाच्या किंवा एखाद्या त्यांच्या घरी नौकर पाणी भरणारा किंवा झाडणारा आहे अशा पद्धतीने वकिलांना या एसडीओ प्रतीक्षा भुते वागणूक देत आहेत। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टरला मागणी केलेली आहे की या ठिकाणचे आमचे जेवढे काही प्रकरण आहेत त्यांच्याकडे ते काढून घ्यावं, नवीन या ठिकाणी एसडीओची एका त्या लेवलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून ते प्रकरण चालवावं आणि यांनी आतापर्यंत जे काही आदेश केलेले आहे त्याची पूर्ण चौकशी करावं। अन्यथा आम्ही 8 दिवसाच्या नंतर कळमनुरी वकील संघाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे आणि या माध्यमातून आम्हाला शासनाला पण कळवायचं आहे आणि बार काउन्सिलला पण आम्ही कळवणार आहे की या जे काही अरेरावीची भाषा करणाऱ्या प्रतीक्षा भुसे एसडीओ आहेत त्यांच्यावर ऍक्शन घ्यावं। आम्ही आतापर्यंत महिला अधिकारी असल्यामुळे आम्ही सहन केलं, परंतु आता नाकाच्या वर पाणी चाललेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही तीव्र भूमिका वकील संघाने घेण्याचं या ठिकाणी ठरवलेलं साहेब जे आहेत जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या तहसीलदार मार्फत त्यांना निवेदन दिलेलं आहे, जे की वकील बांधव ज्यावेळेस आम्ही एसडीओच्या कार्यालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान जात असतो त्यावेळेस त्यांनी एक तर आमच्यासोबत जे वकील कोर्ट ऑफिसर या पद्धतीने आम्हाला ते वागणूक देत नाहीत। आमच्यासोबत अरेरावीची भाषा वापरतात। आमच्या मॅटर मधली जे आम्ही डॉक्युमेंट दाखल करतो ते डॉक्युमेंट त्यांनी गहाळ करतात आणि ज्यांच्याकडून चिरीमध्ये घेऊन ते डॉक्युमेंट त्यांच्यासारखा समोरच्या पार्टीसारखा आदेश होईल अशा पद्धतीच्या नुसार त्यांनी डॉक्युमेंट गहाळ करून आमच्या विरुद्ध आदेश करतात। अशी याच अरेरावीच्या भाषेमुळे आणि माजुरीपणामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध आज निवेदन दिलेलं आहे। जर कलेक्टर साहेबांनी तात्काळ त्यांचं निरामन करून किंवा त्यांना हाकलून आमची जी मॅटर आहेत ती मॅटर दुसऱ्या नवीन अधिकाऱ्याला दिलं जावं, नसता आम्ही पूर्ण वकील संघाच्या मार्फत तहसीलदारासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांचा निषेध करू।